श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार कशी करायची आहे ती बघणार आहोत। हिंदू धर्मात सण उत्सवांना आणि व्रतवैकल्यांना जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्येला आहे। काही अमावस्या आणि पौर्णिमा महत्त्वाच्या मानल्या जातात। अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही यापैकी एक आहे। या पौर्णिमेला धर्मशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे। अश्विन महिन्यात शरद पौर्णिमा साजरी केली जाते। ही पौर्णिमा देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते। तिला कोजागिरी पौर्णिमा, रास पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात। शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशातून अमृत वर्षा होतो असं मानलं जातं। त्यामुळे कोजागिरीच्या रात्री दूध चांदण्यात ठेवली जाते व त्यावर चंद्रकिरण पडल्यामुळे ते दूध प्रसाद म्हणून खाल्ले जाते। त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात। शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते। घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न ठेवलं जातं। या रात्री लक्ष्मी येऊन आपलं घर ऐश्वर्याने भरून टाकते असे मानतात। अशी ही पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते। अश्विन शुक्र पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात। हा उत्सव अश्विन शुक्र पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो। भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते। शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा। उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। त्यांना अमृताचा नैवेद्य अर्पण करावा। तर आता आपण कोजागिरी पूजाविधी मांडणी कशी करायची ते बघूया। मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी। विड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून दुसरी सुपारी ठेवावी। तांदूळाच्या राशीवर पाण्याने भरलेल्या तांब्याचा तांबा किंवा गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावे। चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा। अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी। रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात। नंतर पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी। दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे, त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी। ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। त्यानंतर दुधाचा नैवेद्य घरातील व्यक्तींनी घ्यावा व उपरोक्त सुपाऱ्या ठेवून दरवर्षी पूजाव्यात। प्रत्येक कोजागिरीस त्या सुपाऱ्यांची पूजा करावी। त्यानंतर 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी। त्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप करावा। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ जप करावा। तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेची 15वा अध्याय वाचावा। हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे। लक्ष्मी म्हणजे श्री शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे। वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी भावलक्ष्मी अशी सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही। देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे।
कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. जे झोपले आहे, जे जागे आहे ते ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते, पण जे जागरण करतात त्यांना मात्र सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागतोय, कोण जागरती आहे यावरून तो पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवरून फिरत असतात आणि पूजा कोण करीत आहे ते पाहत असतात. वारंवार इंद्रदेव कोजागर्ती कोजागर्ती असे नाव विचारत असतात. त्यावरून हे कोजागर्ती नाव रूढ झाले. याविषयी कथा अशी आहे ती पुढील प्रमाणे. एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता. एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशी पोटीस फिरत असताना संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने तो एका अरण्यात आला. तिथे त्याला 3 नागकन्या दिसल्या. त्या विचार करीत होत्या की चिंतेत होत्या. त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एका चौथ्या गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला खेळायला बोलविले. दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले. त्याला बरे वाटले. त्या नागकन्याबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला. पण का कुणास ठाऊक खेळताना तो सारखा हरत होता. त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र गार वारा सुटला होता. सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला. लक्ष्मी देवी आली. गरीबाला गरिबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण होत होते. त्याच्या हातून सहजपणे कोजागरी व्रताचे पालन झाले. लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकू लागला. तो देखणा उत्साही राजपिंडा दिसू लागला. राजकन्यानेही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्याबरोबर त्याचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागरीच्या व्रताचे पालन करू लागला. अशी ही कथा आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. त्यामुळे संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.